आंबेजोगाई पोलीस या संघाकडून सलामीचे 2 फलंदाज सोन्या राऊत आणि स्वप्नील साठे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. कारभारी लवारे एक मोठा बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना. आजच्या सत्रातील हा शेवटचा सामना आनंद घेत आहेत सर्व प्रेक्षक. तर नक्कीच मागील लढत देखील रोमहर्षक राहिली. शेवटची लढत आहे आणि भव्य स्वागत केलंय. उलटा पुलटा फटक्यानं सुरुवात झालेली आहे. स्विच हिट आणि सुपर हिट षटकार, माफ करा चौकार. या ठिकाणी आपण प्रभारी पंच बघतोय, विलाजी राठोड सर आहेत आणि ज्यांना संपूर्ण अंबाजोगाई ओळखते आर्या नावानं गणेशजी व्यवहारे सर, आयोजक कमिटीचे अन्न पुरवठा मंत्री. आणि काही संघांवर प्रेम सुद्धा आहे बघा त्यांचं. आता तुम्ही पंच आहे बरं का सर. चला, कारभारी रेडी टू बॉल, चांगले गोलंदाज बघा. प्रेमानं त्यांना कारा कारा म्हणलं जातं बघा. चांगला चेंडू आहे, यॉर्करचा प्रयत्न राहिला, कमबॅक चांगला केलाय बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सिंगल घेतली गेली, मैदानाच्या आतमध्ये 5 धावा पूर्ण केल्या जात आहेत. इष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच या ठिकाणी समालोचक चैतन्य, डॉक्टर चैतन्य सर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. 2 संघ, ताकदवर संघ, एकीकडे मिर्झा वॉरियर्स, दुसरीकडे पोलीस बॉईज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पूर्णतः बॅटीवर मात्र आला नाही. बॅटीची कडा घेऊन चेंडू गलीच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी मला वाटतं केपी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल घेतली गेली आणि धावफलक थोडस कासव गतीनं पुढे जाईल. 6 धावा धावफलकावर आहे. चौकारानंतर या ठिकाणी चांगली गोलंदाजी मी म्हणेन. कारभारी यांची एक पुनरागमन करणारी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी, चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलं कारभारी यांच्याकडे ज्या ज्या वेळेस नवीन चेंडू दिलेला आहे त्या त्या वेळेस त्यांनी विरोधी फलंदाजांना यशस्वीरित्या रोखलेलं आहे. तर याही वेळेस तीच कामगिरी बघायला मिळते. डॉट चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न राहिला, चांगले यष्टिरक्षण बघा, दर्जेदार कामकाज आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे तिसरे पंच मुख्य पंचाच्या निर्णयाशी सहमत आहे. तर आज जाऊया मैदानात. मात्र शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गतीने बघा, कारण पहिलं षटक जर असलं तर गोलंदाजाची बॉडी मोकळी झालेली नसते. चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. निश्चित काहीशा धाव्या वाचवल्या गेल्या. चला, एक पंच या बाहेर. या स्पर्धेचे बक्षीसदाते, या स्पर्धेचे कमिटी सदस्य विलास राठोड सर यांचं देखील या आयोजनामध्ये मोठं योगदान आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे.
बघूया. यावेळेस आपण स्वप्नील चाटे यांचा एक आगळा वेगळा फटका बघतोय बघा. भिंगरी फटका. काही मायक्रो सेकंदामध्ये यावेळेस या चेंडूला उडवलंय त्यांनी. लॉफ्ट नाही म्हणता येणार, परंतु पुल पद्धतीनं या चेंडूला लॉंग लेगच्या दिशेनं पाठवलेलं आहे. त्या ठिकाणी एक चौका आपण बघतोय ठेचलेला आहे. पुढचा चेंडू आहे. इनफिल्डला क्लिअर करू शकले नाही. त्या ठिकाणी आहे हॅश. पकडलाय जेल आणि विकेटचं पतन. आणि पुन्हा एकदा स्वप्नील चाटे निराश, हताश, जड अंतकरणाने, जड पावलाने बाहेर जात आहेत. नवीन बॅटर राम काळे येत आहेत. चला चला, वेळ वाचवा आता तुम्ही. तुम्हाला नंतर फलंदाजी करायची, लक्षात ठेवायचंय बरं का मिर्झा वॉरियर्स. कारण बॅड लाईटचं कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकून घेतलं जाणार नाही. अर्थात वेळ भरपूर आहे, परंतु वेळेचा सदुपयोग आपण या ठिकाणी करायचा आहे. सुरेख फटका आलेला आहे. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. चेंडूच्या अँगल मध्ये आले, चेंडूला बघितलं, त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेतलं आणि योग्य दिशेनं यावेळेस या चेंडूला पाठवलंय. यावेळेस राम काळे वळालेत. चेंडूला वळवलंय, चेंडूला आडव्या हातानं पाठवलंय मिड विकेटच्या दिशेनं. एक ताकदवर षटकार. या अगोदर कलात्मक चौकार होता, त्यानंतर मात्र ताकद सुद्धा दाखवली. आडव्या हातानं मिड विकेटच्या दिशेनं 6 धावा वसूल केल्या. 20 धावा धावफलकावर आहे. बॅक टू द बॉलर. सुरेख फटका, वन बाउंड. छत्रशकाला टाटा बाय बाय करून चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. यावेळेस लोअर फुलटॉस होता, जागा होती, वेळ होता, परंतु एक मोठ्या फटक्यात या चेंडूला कन्वर्ट मात्र करू शकले नाही. 2 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. आणि थोडीशी चर्चा देखील त्या ठिकाणी दोन्ही पंचांमध्ये होताना बघायला मिळालेली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात स्वप्नील चाटे एक मोठा मासा गळ्याला अडकवल्यानंतर राम काळे मैदानात आला आणि रामनं आक्रमण केलं होतं गोलंदाजावरती. समाचार घेतला महादेव मस्केचा. धावा पोहोचवले त्या 26 धावांवरती. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आदिल सय्यद. कुठेतरी या स्पर्धेमध्ये आदिल सुद्धा, मला वाटते सर, आदिलचा रंग सुद्धा फिक्का दिसतोय. काय वाटतं सर तुम्हाला? पूर्ण रंग उडालेला आहे.
बेरंग आदिल असं म्हणावं लागेल का? नाहीतर एक चांगला गोलंदाज आहे आदिल, निश्चितच या स्पर्धेमध्ये कमबॅक करेल तो. एक मोठा गोलंदाज अंबेजोगाई तालुक्यातील म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सर. हा पहिला चेंडू मिश्रण बघायला मिळालेलं बघा. आणि बऱ्याच वेळा अंबाजोगाईचे जे खेळाडू मैदानात येतात सचिन सरांचं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं बघा. हे खेळाडूंवरचं प्रेम आहे आणि हे आपल्या गावावरचं प्रेम आहे बघा. पहिला चेंडू आदिल यांचा मात्र निर्धाव बघायला मिळतोय. 26 धावा स्थिर असतील. याही वेळेस गती परिवर्तनचा हा चेंडू होता. किंग ऑफ स्विंग म्हणलं जातं बघा त्यांना. एक वेगळी ओळख आहे अंबाजोगाईमध्ये. हा सर बरोबर आहे. दोन्ही साईडने चेंडू वळवण्याची क्षमता ठेवणारा हा गोलंदाज. निर्णायक सामना आहे मिर्झा वॉरियर्स या संघासाठी आणि पोलीस बॉईज या संघासाठी. कारण स्पर्धेतले लीग मॅच मधील एक सामने या दोन्ही संघानं गमावले आहेत. अतिशय निर्णायक सामना म्हणावा लागेल दोन्ही संघासाठी. बरोबर आहे. या ठिकाणी पोलीस बॉईज संघ विजय साजरा करून या ठिकाणी आलाय. तर मिर्झा वॉरियर संघाचा आज सकाळी पराभव झालेला आहे. ते मात्र आज शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असतील. 28 धावा झालेल्या त्या ठिकाणी धावफलकावर. इथे धावबाद करण्याची संधी होती राम काळेला. थोडस फंबल पाहायला मिळालं. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक गणेश जाधव यांच्यामध्ये संधी होती. संधीचं सोनं नाही करू शकले. आजच्या सत्रातील हा शेवटचा सामना. थोडीशी संत गतीने फलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. सोन्या राऊत यांच्याकडून एक आक्रमक शैलीचा फलंदाज. यावेळी स्विच हिट केलाय. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा बाहेर. मिळाला आहे कणकणीत षटकार. सीधी इंग्लिश है घी नाही निकल रहा तो उंगली टेढ़ी कर दी असं म्हणत ही फटकेबाजी. हा अगदी बरोबर आहे. जर गोलंदाज तुम्हाला त्रास देतोय तर नक्कीच एक वेगळा विचार वेगळा अँगल बनवला आणि स्विच हिटचा अगदी स्वीट हिट षटकार म्हणजे गोड षटकार त्या ठिकाणी खेळला गेलेला आहे. जे पण शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या पाठीमागे बसायचंय. आतमध्ये कोणी यायचं नाहीये. यावेळेस कट केलेला आहे. चांगलं विरेचन आणतायत. यावेळेस बघा काय गॅप साधला बघा. या फटकामध्ये ताकद वगैरे काही बघायला मिळालं नाही. टायमिंग आणि प्लेसमेंट. नजाकत पाहायला मिळाली सर. नजाकत कलेचं प्रदर्शन केलं इथे सोन्या राऊतने. यापूर्वीच्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि त्याचा अंदाज लावला आणि खणखणीत चौकार लगावला गेला. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 38 धावांवरती. शॉट ऑफ द डे. काय फटका होता. काय फटका खेळलाय. यामध्ये गोलंदाजाची काही चूक नाही. त्यानं त्याचं काम केलं होतं. मात्र फलंदाजाने ते त्याची ताकद दाखवून दिलेली आहे. रंग उडून टाकलेला आहे गोलंदाजाचा. आता जो फटका खेळला त्यासाठी एक पारितोषिक आलंय. खेळाडूचे मामा आहे सोन्या राऊतचे. त्यांनीच ते पारितोषिक दिलंय. ऋषी काटोळे 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा नक्कीच या ठिकाणी सोन्या राऊत स्पेशल फटका म्हणला जाईल. असा एक फटका मला वाटतं रोहित शर्मा यांनी सुद्धा श्रीलंकेच्या विरोधामध्ये खेळलेला होता ज्यावेळेस त्यांनी ट्रिपल सेंचुरी केली होती. सर अजून एक आम्ही खेळाडूचा पाहिला ऋतुराज गायकवाडने सुद्धा असा एक फटका खेळला होता. हा नक्कीच. हा 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 3 षटकानंतर 44 धावा आहेत बघा धावपळकावर. हा नक्की विशाल भैया यांनी विराट कोहलीची सुद्धा आठवण करून दिली. तर या फटक्याचा आता शोध पूर्ण झालेला आहे. परंतु कौतुक करावं लागेल बघा या ठिकाणी सोन्या राऊत यांचं. थोडासा अवघड फटका आहे. शॉट सिलेक्शन करत असताना ती काळजी घ्यावी लागत आहे. राम काळे आहेत बघा यावेळेस स्ट्राईक एंडवर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण कारभारी यांना बघू शकता. 44 धावा धावफलकावर आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत या धावा बनवल्या गेल्या. कुठल्या गेल्या म्हणल्या जातील.
सर्व शाळेय विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सर्व शिक्षकांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. बघूया, हा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एसटीची अपील. चला, चांगली अपील पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण आपलं यष्टी रक्षण पाहायला मिळालं आहे डॉक्टर चैतन्य शिंदे यांच्याकडून. हा तिसऱ्या पंचाकडे जातोय आपण. या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेतल्या गेलेली आहे. OUT आउट. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी बादचा येतोय आणि राम काळे यांना मात्र बॅक टू द पेव्हिलियन परतावा लागेल. चला, गोलंदाजी करणारा संघ आहे मिर्झा वॉरियर्स. तुम्ही एकत्र जमा होऊ नका, नंतर बॅड लाईटचा प्रॉब्लेम तुम्हालाच येणार आहे फलंदाजी करताना. बरोबर आहे. अतिशय सुरेख कामकाज पाहायला मिळालं यष्टीरक्षक चैतन्य शिंदे यांच्याकडून. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारी ही स्टंपिंग पाहायला मिळाली प्रेक्षकांना. अनेक विद्यार्थी मैदानावरती योगेश्वरी शाळेचे, त्यांनी सुद्धा ही स्टंपिंग पाहिली असेल की किती चतुराई या स्टंपिंग मध्ये दाखवली आहे. यावेळी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कारभारी लव्हारे आता कुठेतरी नावाशी मिळती जुळती गोलंदाजी करताना पाहतोय आपण या गोलंदाजाला. यावेळी चांगला चेंडू बांधून ठेवले फलंदाजांना. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आहे सोन्या राऊत. थोडासा सेन्सेबल क्रिकेट पोलीस बॉईज या संघाला खेळावा लागेल. इतका मोठा फलंदाज नॉन स्ट्राईक वरती असताना काम असतं जोडीदाराचं फक्त स्ट्राईक काढून देण्याचं, ते मात्र मैदानावरती होताना दिसत नाहीये. काहीतरी कानमंत्र दिला आहे नॉन स्ट्राईक फलंदाज सोन्या राऊत यांनी. पाहायचंय आशिष पाटील उर्फा केट्ट, एक बाहुबली फलंदाज. यावेळी मात्र थोडीशी दिशा खराब होती आणि पंचांनी 2 हात समांतर केलेत म्हणून मिळाली आहे अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर होताना पाहतोय आपण. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 45 धावांवरती 2 गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कारभारी लवारे. इकडे या तुम्ही, पलीकडे बाजू. यावेळी सुद्धा संधी होती परंतु अंबाजोगाईचा पोलाद यावेळी चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चांगला फटका बघा या दरम्यान आणि चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू देखील होता. कौतुक दोघांचं करेल. एक चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ॲश यांचं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा या जोडीला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आणि 47 धावा धावपळकावर आहे. षटक क्रमांक 4 आपण या ठिकाणी बघतोय. प्रगतीवर आहे. 2 फलंदाज आतापर्यंत खर्च झालेत.
मोठ्या फटक्याचा प्रयत्न राहिला यावेळेस, मात्र चेंडूला सीमेरेषेच्या पलीकडे नक्कीच क्लिअर करू शकले नाही आणि पाटील साहेब यांना मात्र आता परतावं लागेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज बाद. सचिन तर या ठिकाणी येत आहेत सचिन ठोंबरे. 4 षटकं संपली आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 3 बाद 47 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी खुशाल परदेशी. जसजसं वय वाढत चाललंय मित्रांनो, खुशाल परदेशी सर अतिपरिपक्व झालेले आहेत. हा, अगदी किजू भैयाच्या म्हणण्यानुसार आता ते दिवसेंदिवस जवान होत चाललेले आहेत. तर नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी केपी सरांचा आहे. पहिला चेंडू बघा, व्यावसायिक चेंडू बघायला मिळतोय. एक प्रोफेशनल गोलंदाजी खऱ्या अर्थाने मी म्हणेल. पहिला चेंडू डॉट येतोय उजव्या इष्टीच्या बाहेर. एक चांगल्या टप्प्यावर सुरुवात केलेली आहे. षटक क्रमांक 5 या ठिकाणी बघायला मिळतंय आपल्याला. यावेळेस विकेट टू विकेट चेंडू ठेवलेला आहे आणि सोन्या राऊत यांना जागा देत नाही बघा. ही रणनीती मात्र या ठिकाणी बघायला मिळते. सुरुवातीच्या 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च झाली. पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर. त्यानंतरचा चेंडू मात्र फलंदाजाचा पाठलाग करतोय. 1 धाव मिळाली. धाव फलकावर 48 धावा. संयम दाखवलेला आहे. सचिन ठोंबरे महाराष्ट्र पोलीस आहेत. यावेळेस माफ करा, चेंडूला यावेळेस उडवलेलं आहे हुसेन. ओ हो हो, एका हातात हा कॅच पकडलेला आहे. कॅच ऑफ द मॅच हुसेन शेख. फॅश, जबरदस्त झेल. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खुशाल परदेशी आज आपला अनुभव पणाला लावतात महत्वाच्या सामन्यामध्ये. सचिन ठोंबरे परतल्यानंतर संघाचा आयकॉन खेळाडू सुनील माने सुद्धा म्हणावी तशी कामगिरी या स्पर्धेत त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळाले नाही. एक मोठं नाव आहे केस तालुक्यातील. आज चांगली कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे. संघाला अडचणीत आणण्याचं काम निश्चितच करणं गरजेचं आहे. हलक्या हातानं खेळून 1 डाव चोरण्याचा प्रयत्न होता. सोन्या राऊतला स्ट्राईक वरती आणण्याचं कामकाज करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं साकिब शेख यांच्या माध्यमातून. सुरुवातीचे 3 षटकं जरी चांगली कामगिरी केली असेल, पोलीस बॉईज या संघाने त्यानंतर कारभारी लवारे जसाही गोलंदाजीला आला, संघ आपलं सामन्याचं चित्र थोडस बदलून टाकण्याचं काम त्याने केलं. त्यानंतर केपी याने सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली.
OUT. सुनील माने चुकीचा कॉल स्वतः कॉल केला होता आणि स्वतःच खणलेल्या खड्ड्यात पडताना पाहिलं आपण या बॅटरला. असं म्हणावं लागेल की खड्ड्यात स्वतः उडी मारली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती. हनुमंत आगाव. ब्रिलियंट शॉट ऑफ द डे. पॉवरफुल पुल केलाय. चेंडू गुल झालाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. जे कामकाज कारभारी आणि केपी सरांनी केलं होतं ते बिघडून टाकण्याचं काम यावेळी गोलंदाजानं केलंय. पहा, चांगली गोलंदाजी होत होती. जसाही गोलंदाज बदलला गेला सोन्या राऊत स्ट्राईक वरती आला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचले आणि तिसऱ्या चेंडूवरती लगावला खणखणी षटकार. संघ अडचणीत आहे आणि संघ अडचणीतून बाहेर कसा काढायचा असतो हे दाखवून देतोय सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना सोन्या राऊत. अगदी बरोबर आहे. हा यावेळेस मात्र गोलंदाजानं फलंदाजाचा पाठलाग केलेला आहे. पद्धत आली ते ओळखलं. स्विचिचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फसलेला आहे. पहिला निर्धाव चेंडू आलाय ॲश यांचा. 63 धावा धावफलकावर आहे. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आणि या सामन्यामध्ये सुद्धा सातत्यपूर्ण फलंदाजी आपल्याला सोन्या राऊत यांची बघायला मिळाली. पोलार्ड साहेबांनी जेल सोडलाय. डायरेक्ट हिट आहे बघा त्या ठिकाणी. मला वाटतं नॉन स्ट्राईक एंड. विकास डोंगरे साहेब या ठिकाणी बाद आहे. विकास डोंगरे यांचा थ्रो होता, माफ करा. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक स्ट्राईक वरती फलंदाज असणार आहे राम साठे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू वेळात वेळ काढून आज मैदानावरती उपस्थित. पहिल्या चेंडूवरती आपलं खेळताना खातं उघडलंय राम साठे सरांनी. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती
65 धावा, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचंय सोन्या राऊत अजूनही मैदानावरती स्थिरावला आहे. 12 चेंडू मध्ये जवळपास 30 ते 40 धावा करण्याचं टार्गेट निश्चितच त्याच्या मनामध्ये असणार आहे. काय वाटतं सर? नक्कीच नक्कीच, कारण विजयासाठी 65 धावा कमी आहे की अधिक आहे हे सांगणं जरी कठीण असलं, परंतु आतापर्यंत यापेक्षा अधिक धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या गेलेल्या आहे. जमिनीला समांतर खेळलेला फटका स्क्वेअर लेग मध्ये पोलार्ड चेंडू रिटर्न केला जाईल. राम साठे यांच्यामध्ये सुद्धा खूप मोठी एबिलिटी बघा, बिग ब्लास्ट फटकेबाजीसाठी माहीर आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आज सोन्या राऊत यांची फलंदाजी बघायला मिळाली, आजचा संपूर्ण दिवस सोन्या राऊत, आणि त्याकरता त्यांना रन मशीन ऑफ केज म्हणलं जातं बघा. या मशीनीमधून धावा निघतात. याही वेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, रिटर्न चांगला बघायला मिळाला बघा प्रो. आणि कौतुक या ठिकाणी केपी यांचं मी पुन्हा एकदा करेन, कारण सचिन भाऊ यांनी या अगोदरही सांगितलं गोलंदाजांनी काही काळ चांगला मारा केला. अर्थात हुसेन शेख यांचं एक षटक थोडंसं महाग बघायला मिळालं. एसटीची चापिले यस बोटवर आहे. या ठिकाणी एसटी चितच्या माध्यमामध्ये राम साठे यांना परतावं लागेल. नवीन फलंदाज या ठिकाणी पिप केंद्रे येत आहेत. तर पुन्हा एकदा या ठिकाणी मिर्झा वॉरियरच्या गोलंदाजांचं कौतुक मात्र करावं लागेल, कारण या ठिकाणी पोलीस भाऊच्या फलंदाजांना बऱ्याच अंशी त्यांनी रोखलं. अर्थात यामध्ये सोन्या राऊत यांचा अभाव आहे, कारण सर्वात यशस्वी फलंदाज सोन्या राऊत या सत्रामध्ये ठरलेला आहे. 67 धावा धावपळकावर आहे. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, पीप केंद्रे आत्ताच मैदानात येत आहेत. लेग बाईकच्या माध्यमामध्ये एक सिंगल आपण बघतोय पूर्ण झाली. 68 धावा धावपळकावर आहे. षटक क्रमांक 7 आपण या ठिकाणी बघतोय. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला केपी अर्थात खुशाल परदेशी या ठिकाणी बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे बघा. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न नाही. यावेळेस चांगला ड्राईव्ह आपण बघितला. चेंडूच्या अँगल मध्ये येत असताना चेंडूला पूर्ण आरसा दाखवला, आणि चेंडू आणि बॅटचा ज्या वेळेस संपर्क झाला तो मधुर आवाज आपल्या कानावर पडला, आणि त्या चेंडूवर चौकाराचं लेबल लावलेलं होतं. चौकार आलेला आहे. 72 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मात्र शेवटचा चेंडूची प्रतीक्षा आहे. षटक क्रमांक 7. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका, काऊ कॉर्नर बिटवीन द गॅप. व्हॉट अ शॉट, ग्लोरियस. सोन्या राऊत ऑन फायर. गोलंदाजी तर चांगली होत आहे असं म्हणावं लागेल सर, परंतु क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळत नाहीये. त्यामुळे 7 षटकानंतर धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या 76 धावांवरती. शेवटचे 6 चेंडू जवळपास पाहायचे. सोन्या राऊत नॉन स्ट्राईक वरती आहे, पीप केंद्रे स्ट्राईक वरती आहे. समाधानी असणार आहे गोलंदाज हॅश. चला, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. वेळ घेऊ नका. अनेक बाल विद्यार्थी तुमचा खेळ पाहत आहेत, त्यांचंही कौतुक करावं लागेल. खूप शिस्तीमध्ये सर्व सामना पाहत आहेत, आणि त्यांच्या मागे शिक्षक आहेत. तर
या ठिकाणी आपण नक्कीच बघतोय. चला चला टीप सर बाहेर या आपण चला. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल चाटे. चांगलं कामकाज पाहायला मिळतं. यष्टीरक्षक आज फार छान भूमिकेत आहे पहा. यावेळी मात्र राहुल चाटे यांनी चांगलं कामकाज केलंय असं म्हणावं लागेल सर, कारण स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय सोन्या राऊत. सलामीला आलेला हा फलंदाज संघाला अडचणीतून बाहेर या फलंदाजानं आणलंय आणि त्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्याचं काम कोणी केलं असेल तर तो खेळाडू आहे राहुल चाटे. चला जाऊया 48 धावांवर सोन्या राऊत. उडवलेला एकदा जोरदार टाळ्या बघा. लागोपाठचं दुसरं अर्धशतक आहे. न भूतो न भविष्यती. सर्व प्रेक्षकांना विनंती की सोन्या राऊत साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. एकदा लागोपाठचं दुसरं अर्धशतक आहे बघा. सर्व बाल विद्यार्थ्यांनी सुद्धा टाळ्या वाजवायच्यात एकदा. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी बघा. रन मशीन ऑफ केज सोन्या राऊत. डॉट चेंडू येतोय बघा या ठिकाणी. 83 धाव फलकावर 2 चेंडू शिल्लक आहे. सर 2 चेंडू शिल्लक आहे. 2 षटकार येणार का काय वाटतं सर आपल्याला? नाही हे अवघड आहे. 2 षटकार हॅश इतका सोपा गोलंदाज नाही बघा. वाईड आहे बघा यावेळेस. नक्कीच एका धावेची मदत धाव फलकाला होईल या ठिकाणी. 84 धावा. सर प्रेक्षकांचं तर म्हणणं आहे की येतील. काय वाटतं सर आपल्याला? शंका आहे बघा. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 षटकार येतील की नाही मला थोडीशी शंका आहे. अगदी बरोबर बोलला सर, कारण तुम्हाला माहिती आहे सर की सोन्या राऊत एक चांगला बॅटर जरी असला तर तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे हुसेन शेख सर. तिसऱ्या पंचांकडे गेलोय आपण. नक्कीच या सामन्यामध्ये तिसऱ्या पंचाचं सुद्धा कामकाज जास्त वाढलंय सर. भरपूर भरपूर काम नक्कीच. कारण बऱ्याच वेळा ते क्रुशल मुवमेंट तयार झालेले आहे त्या ठिकाणी. आणि कौतुक एम स्पोर्टच्या संपूर्ण टीमचं, दोन्ही कॅमेरामॅन्स, स्वतः मुन्ना खान सर, त्यांनी देखील या ठिकाणी चांगलं काम केलंय. आणि हा अर्थात युटी आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये लवकर जायचंय. राहुल चाटे थोडस फास्ट जायचंय बाहेर. हा विशाल भाई, हा केजू भाईचं नाव घ्यावं लागेल कारण त्यांच्या वतीने युट्यूब सौजन्य आलेलं आहे. चाळक सर काय केलं? 85 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू. याही वेळी हवेत फटका पाहायचे. आदिल सय्यद चेंडू खाली. नाही, खूप नाही नाही नाही, चूक झाली आदिल सरांकडून. पुला खालून पाणी. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. धावा बनतील ते 89. विजयाचं लक्ष असणार आहे 90. चला, मिर्झा वॉरियर्स हा संघ लवकरात लवकर लाईनअप मध्ये बाहेर जाईल. रेडी व्हायचं बॅटिंग साठी. पोलीस बॉईज या संघाला सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वागत आहे या ठिकाणी श्लोक भैया परदेशी, सतीशजी गंजेवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. 90 धावांचं लक्ष बघा. चला, अंबाजोगाई पोलीस संघ मैदानात
90 धावा, 48 चेंडूत 90 धावा. पाहायला गेलं तर बघा सुंदर दृश्य तुम्हाला बघायला मिळेल इन कॅमेरा. एक संघ बाहेर जातोय, एक संघ आतमध्ये येतोय. हे शिस्तीचं प्रतीक आहे आणि ही शिस्त तुम्हाला फक्त अंबाजोगाईमध्ये बघायला मिळेल. कारण आता ही प्रथा मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम अंबाजोगाईने आणलेली आहे आणि कौतुक सर्व संघांचं देखील राहील. बघा आयोजकांनाच हा नक्कीच हे श्रेय आयोजकांना द्यावं लागेल, संपूर्ण आयोजक कमिटी. चला सलामीचे खुंखार हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि फक्त 90 धावा बनवायच्या आहेत आपल्याला. मिर्झा वॉरियर्स चला सलामीचे आपल्या आघाडीचे वादळी तुफानी डायनामाइट फलंदाजी करणारे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सर तिसरा कॉल आहे आपल्याला, तिसरा मिर्झा वॉरियर संघांना. चला सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. शेवटचा सामना आजच्या सत्रातला म्हणजेच डे 3 म्हणजेच दिवस तिसरा. अतिशय रोमहर्षक सामने आजच्या सत्रात सुद्धा पाहायला सर्व प्रेक्षकांना मिळाले. शेवटचा सुद्धा सामना तितका चुरशीचा होईल अशी आशा आहे, कारण चांगले गोलंदाज आहेत अंबाजोगाई पोलीस या संघाकडे आणि तितक्या ताकदीचे फलंदाज आहेत मिर्झा वॉरियर्स या संघाकडे. सतीश दादा गंजेवार यांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नेहमी आम्ही स्पर्धा घेत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये सतीश दादा असतील, श्लोक भैया परदेशी असतील, टिनू बॉस असतील, जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त सहकार्य आम्हाला या 3 व्यक्तीकडून मिळत असतं. त्यानंतर कांदे सर यांचंही सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत असतं. 90 धावा करायच्या बघा. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. शाळेच्या विद्यार्थ्यांचं खास स्वागत आहे बघा, कारण सर्वात जास्त एन्जॉय शाळेच्या मुलांनी या स्पर्धेला केलेला आहे. उपस्थित शिक्षकांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. जाऊया, 90 धावा करायच्या आहेत. धावांचा डोंगर उभा आहे. हुसेन शेख स्ट्राईक एंडवर आणि विकास यावेळेस धावफलकाचा विकास करण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर मात्र आलेला आहे. शुभम शुभ सुरुवात करतील. पहिला चेंडू आहे, चांगलं कनेक्शन बघायला मिळालं. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका आशिष पाटील यांच्या माध्यमामध्ये चेंडू रिटर्न होतोय आणि धावफलकावर 1 धाव.
सर एक वेगळं पारितोषिक आलं आहे कारभारी लवारे यांच्यासाठी. ते अद्याप फलंदाजीला आले नाही तोपर्यंत पारितोषिक आलंय. मुंबईवरतून हे खास पारितोषिक आलंय. अण्णा कासगुंडे यांनी कारभारी लवारे यांच्या अर्धशतकासाठी 501 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे सर. म्हणजे आपली स्पर्धा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवते हे मात्र कळालेलं आहे. दूरवर सर्व या स्पर्धेला बघणाऱ्या क्रीडा रसिकांचं सुद्धा स्वागत आहे. लोअर फुट ऑसलेटिंग एज घेतला गेला. राम साठे डाऊन द बॉल आणि जेल पकडलाय फलंदाज बाद बाद बाद. त्याला थोडस मैदानामध्ये शिस्तीचं पालन करायचं आहे. पंच कटाक्षाने पाहत आहे तुमच्या संघाकडे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. विकासच्या माध्यमामध्ये पहिला हादरा बसला. विकास संघाचा विकास नाही परंतु भाकास नक्कीच केलाय. बघूया नवीन फलंदाज कोण येत आहे. मला वाटतं खुशाल परदेशी केपी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आज ग्लोरियस टच मध्ये फॉर्म मध्ये आज लयात आहे. त्या लयाचा कितपत फायदा होईल हे मात्र बघायचं आहे. कारण 90 धावा सोप्या नाहीये सचिन सर. 90 धावा बनवताना तुम्हाला मजबूत सुरुवात द्यावी लागेल. अगदी बरोबर. कारण सर गोलंदाजी पाहायला गेलं अंबाजोगाई पोलीस संघाकडे एक चांगली गोलंदाजी आहे सर. राम काळे असतील, राम साठे सर असतील, शुभम चाळक तर गोलंदाजी करतोय, राहुल चाटे असतील, त्यानंतर संघाचे आयकॉन खेळाडू सुनील माने सर असतील, त्यानंतर पीप केंद्रे असतील, अनेक गोलंदाज या संघामध्ये आहेत सर. पाहायला गेलं तर 7-8 ऑप्शन या संघाकडे मिळतील गोलंदाजीमध्ये. हा संघच गोलंदाजांचा झालाय बघा. अगदी बरोबर सर. आणि फलंदाजी संघाकडे सुद्धा मातब्बर दिग्गज बलाढ्य फलंदाज आहेत. मुद्दू एनबी, केपी, हॅश, विकास बाद झाला तरी अनेक बलाढ्य फलंदाज आहेत. साकिब पोलार्ड, कारभारी लवारे, अनेक फलंदाज आहेत सर. त्यामुळे सामना चुरशीचा नक्कीच होईल सर. हा नक्कीच होईल कारण प्रत्युत्तर देण्यासाठी मजबूत फलंदाजी आहे या ठिकाणी मिर्झा वॉरियर्स कडून. वॉरियर्स सारखं लढावं लागेल, योद्धा सारखं प्रत्युत्तर द्यावं लागेल. केपी कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न, बॅटीचा स्पर्श, पॉइंटच्या दिशेनं जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षकांची त्या ठिकाणी कसरत बघायला मिळाली आणि दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल पूर्ण होताना बघायला मिळेल. मैदानामध्ये पाहायला गेलं तर हनुमंत आगाव यांच्याकडून थोडीशी चूक झाली होती परंतु त्या चुकीला बॅकअप करण्याचं काम त्या ठिकाणी राहुल चाटे यांनी निश्चित केलंय सर. नक्कीच हा खेळ सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये 11 जणांना लढायचं राहतं. अगदी बरोबर सर. म्हणजे क्रिकेट हा सर एकट्या दुकट्याचा नसून तो 11 खेळाडूंचा खेळ आहे असं म्हणावं लागेल सर. हा नक्कीच नक्कीच सर्वांचं योगदान असल्यानंतर तो सुवर्ण विजय ठरत असतो. अर्थात मॅन ऑफ द मॅच एकच असतो, तो विजयाचा शिल्पकार ठरत असतो. एक बाद 6 धावा आहे धावपळकावर. पहिला चौकार हॅश यांच्या बॅटीतून आलेला आहे. बघूया. स्विच हिट केलाय, सुरेख फटका आहे आणि मला वाटतं याही वेळेस धावा मिळतील 4. चौकार येतोय. अगदी सोन्या राऊत काहीतरी सांगतोय परंतु सोन्या राऊत जसे फटके मारतोय तशी क्षमता ठेवणार हा फलंदाज आहे सर. काय वाटतं आपल्याला? नक्कीच नक्कीच हॅश मध्ये सुद्धा ती ॲबिलिटी आहे आणि ती सिद्ध करत आहे मैदानावरती हा. सर. याच मैदानावर मला चांगलं आठवतं विशाल भैया चषकामध्ये आपण त्यांना मला वाटतं 98 काहीशे धावा झाल्या होत्या. शतकापासून थोडेसे दूर राहिले. ती इनिंग खूप मोठी होती. आज ती गरज आहे. अगदी बरोबर सर. आणि सर अजून एक सांगायचंय मला, अनेक खेळाडूंमध्ये ॲबिलिटी असते परंतु मैदानावरती ती सिद्ध करता येत नाही सर. नाही मग त्याच करता आपण त्यांना अनुभव हा शब्द लावलेला आहे बघा सचिन सर. अगदी बरोबर आहे. आणि त्या अनुभवपणाला लावावा लागतो सर मैदानावरती आणि तो अनुभवपणाला लावताना दिसतोय हुसेन शेख म्हणजेच #42. तर नक्कीच चांगली सुरुवात फलंदाजी माध्यमामध्ये हॅश यांचं कौतुक असेल. 3 चौकार शेवटच्या 3 चेंडूंवर आले आणि धावपळकावर 14 धावा बनवल्या गेल्या. 42 चेंडू आहे आणि 76 धावांचा पाठलाग शिल्लक आहे.
पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर विकास डोंगरे नावाचं वादळ थांबवण्यात यश प्राप्त केलं होतं शुभम चाळकने, परंतु त्यानंतर समोर उभा टाकला अंबाजोगाईचा ढाण्या वाघ हुसेन शेख. 3 चेंडूवरती 3 चौकार लगावण्याचा पराक्रम त्याने या षटकामध्ये केला आहे सर. पराक्रम करावे लागतील, कारण या अगोदर सोन्या राऊत यांनी अर्धशतक केलंय, तो सुद्धा पराक्रम होता. पराक्रम केल्याशिवाय जिंकत नाही. यावेळेस केपी स्पेशल मिड विकेटच्या दिशेनं खणखणीत चौकार. टीमचा सांघिक चौथा सलग षटकार म्हणावं लागेल सर. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावण्याचा पराक्रम हुसेनने केला आणि त्यानंतर राहुल चाटे यांचं स्वागत केपी सरांनी केलंय सर. कित्ता गिरवला जातोय. रिवाजचा प्रयत्न राहिला, हा विचार चांगला होता, आकार मात्र देऊ शकले नाही. स्वतःवर नाराज देखील आहे. केपी डॉट चेंडू आहे बघा, 18 धाव पळकावर, 4 चेंडू 72ची गरज आहे आणि राहुल चाटे दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळतील. सुरेख बिटवीन द गॅप नक्कीच आहे. क्षेत्ररक्षक आहे सुनील माने. सुनील माने देखील इन ऍक्शन बघायला मिळतील बघा. एक सिंगल आपण बघू शकता पूर्ण झाली. धावफलक, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सर. ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक उभा केला होता त्या दिशेने गोलंदाजी भाग पाडलं सर केपी सरांना तिकडे शॉट खेळण्यासाठी. नाही, एक जाळं बनवलेलं आहे बघा सचिन सर आणि त्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आहे. पूल करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूला उंची चांगली मिळाली बघा आणि तांबोआ एक्सप्रेस राहुल चाटे यांना म्हणलं जातं. खूप चांगलं आहे, गोलंदाज आहे, अनेक स्पर्धा खेळलेत, बऱ्याच वेळा नवीन चेंडू हाताळलेला आहे, अनुभवाची कमी नाही आहे, ऑप्शन भरपूर आहे. परंतु यावेळेस हुसेन शेख आणि खुशाल परदेशी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुष्करो खुशरो या पद्धतीने हुसेन मात्र सिंगल पूर्ण करतोय. या षटकामध्ये सर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल चाटे यांच्या कडून, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसा करावा लागतो ते त्याने या षटकामध्ये दाखवून दिले सर. मार्गस्थ आहे शेवटचा चेंडू घेऊन, हाही चेंडू चांगला टाकेल अशी आशा आहे, परंतु समोर आहे एक मातब्बर फलंदाज केपी. यावेळी चांगला चेंडू सर, अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू, पंचांचा निर्णय आला, षटक समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर मित्रांनो 90 धावांचा पाठलाग या ठिकाणी बघतोय आपण. सर्व आनंद घेतोय शुभम भैया चषक 2025 चा दिवस क्रमांक 3 आणि आजच्या सत्रातील शेवटची लढत पोलीस बॉईज यांनी पहिल्या सत्रामध्ये बनवल्या 90 धावा. त्यामध्ये सोन्या राऊत यांचं चमकदार अर्धशतक आणि त्यानंतर पाठलाग चालू असताना आपण या ठिकाणी बघतोय विकास बाद झाले आणि त्यानंतर हुसेन शेख आणि या ठिकाणी आपण केपी यांना धावांचा पाठलाग करताना बघतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झाला राम काळे. फलंदाजीतलं अपयश लपवण्यासाठी चांगली गोलंदाजी निश्चित आता या सामन्यामध्ये करावी लागेल सर. हा नक्कीच ती ॲबिलिटी आहे. पहिला चेंडू बॅटीची कडा आहेत, चांगलं यष्टी रक्षण नक्कीच स्वप्नील चाटे. पहिला चेंडू लेग कटर होता सर, बॅटची इनसाइड एज घेऊन किपरच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू. चांगलं कामकाज पाहायला मिळालं स्वप्नील चाटे यांच्या माध्यमातून सुद्धा सर. एक खोलवरचा चेंडू होता बघा, वाईड यॉर्करचा प्रयत्न, बॅटीची कडा लागली, कोणत्या दिशेला मारायचं हे कन्फर्म नव्हतं, त्याचे परिणाम मात्र आपण त्या ठिकाणी बघू शकता. यावेळी अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू. प्रत्येक वेळेस तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाहीये सर. जर पंचांचा स्वप्नील सर प्रत्येक वेळेस रिव्ह्यू नाही भेटणार, जर पंचांनी घेतला तरच आहे, तुम्ही मागू शकणार नाहीये. आपल्याकडे प्लेअरच्या मागण्यावरून रिव्ह्यू नाही आहे.
लोअर फुलटॉस होता नाही. त्या ठिकाणी आशिष पाटील चेंडूपर्यंत मात्र जाऊ शकले नाही. दरम्यान जर बघितलं तर 2 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली. कुठेतरी खराब कामकाज पाहायला मिळालं सर आशिष पाटील यांच्याकडून. लांब होता तसं पाहायला गेलं तर अटेम्प्ट खूप छान होता सर. प्रयत्नाला 100 गुण देऊ शकतो आपण, परंतु एक कॅचेस विन मॅचेस अशी म्हण आहे. मात्र दिशा दाखवण्याचं काम केलं यावेळेस. लोअर फुलटॉस होता त्या ठिकाणी शुभम चाळक मात्र बघायला मिळतील. चांगला रिटर्न बघा. क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे क्षेत्ररक्षण. या अगोदर आशिष पाटील यांचे सुद्धा प्रयत्न आपण त्या ठिकाणी बघितले होते, अर्थात त्यांना यश मिळालं नाही. 23 धावा धावफलकावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 32 चेंडू आणि 67 धावा बनवायच्या आहेत. मॅच इज ऑन सर म्हणावं लागेल, आणि केपी गॉन असंच म्हणावं लागेल सर. हा नक्कीच सामना चालू आहे, परंतु केपी यांना जावं लागेल. फटका तर चांगला सजवला होता, मात्र क्षेत्ररक्षक निवडून काढला सोन्या राऊत. सरळ झेल दिला त्यांच्या हातामध्ये. एक मोठा मासा गळ्याला अडकवण्याचं काम या ठिकाणी राम काळे यांनी केलं. या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळेल सर त्यांच्या माध्यमातून. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. केस तालुक्यातील एक मोठा ऑलराऊंडर म्हणून ज्याचं नाव आहे, आणि तशीच कामगिरी या मैदानावरती अंबेजोगाईच्या ऐतिहासिक मैदानावरती दिसत आहे सर. नक्कीच. आणि मराठवाडा क्रिकेटमधील वलयांकित नाव आहे बघा. टेनिस प्रवर्गामध्ये अनेक वेळा राम काळे तुम्हाला अनेक स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतील, आणि दोन्ही माध्यमांमध्ये ताकदवर कामगिरी करण्याची त्यांची क्षमता आहे. फलंदाजी गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर व्हेरिएशन हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. 23 धावा आहे तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुदस्सर एनबी मुद्दूभाई मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहे. संघाचा आयकॉन खेळाडू आहे मुद्दू, आणि मला या संघाचा आयकॉन का केला आहे आज मैदानावरती उत्तर देण्याची गरज आहे सर. हा आयकॉनला चमकायचंय. पहिला चेंडू डॉट आले, परंतु समोर कठीण प्रश्न विचारणारा गोलंदाज आहे सर. इतकं सोपं कामकाज नाहीये ते. तर या ठिकाणी बघा षटकाची होणारी समाप्ती. 3 षटकं संपली म्हणजे 18 चेंडूंचा प्रवास संपला. 23 धावा बनवल्या, 90 धावा बनवायच्या आहे. येणाऱ्या काळामध्ये 30 चेंडू शिल्लक आहे आणि 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही बॅटर मैदानामध्ये अंबेजोगाई तालुक्यातील एक बलाढ्य बॅट्समन म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं सर. क्षमता ठेवणारे फलंदाज तर मैदानावरती आहेत, परंतु समोर अतिशय दर्जेदार चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज राहुल चाटे असतील, सुनील माने असतील, राम काळे असतील, राम साठे असतील, शुभम चाळक असतील. गोलंदाजाची फौज आहे सर या संघाकडे. हा जो संघ आहे पोलीस बॉईज, हा संघ म्हणजे हे 81-82च्या काळातला वेस्ट इंडिजचा संघ आहे. अगदी बरोबर आहे सर. ताकदवर गोलंदाज, 8-8 फुटाचे गोलंदाज त्यावेळेस वेस्ट इंडिज संघात होते. म्हणजे जवळपास सर सर्व खेळाडू हे अष्टपैलू खेळाडू आहेत. सगळे पीप केंद्र सुद्धा गोलंदाज आहे बघा. फलंदाजांना उत्तर मात्र द्यावं लागेल. या ठिकाणी फलंदाजांना थोडस लक्ष केंद्रित करावं लागेल. यावेळेस दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आयकॉनला या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी तर आहेच आहे, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे दाखवण्याची सुद्धा संधी आहे. आयकॉन सहजासहजी होत नाही बघा. मुदुभाई यांचा हा फटका आहे, नाही सोपा झेल होता. यावेळेस सुनील माने जज करू शकले नाही आणि त्याचे परिणाम म्हणजे या ठिकाणी झेल सुटलेला आहे. थोडस जज नाही करू शकले सर सुनील सर, परंतु संधी आहे आता मुद्दूला. अतिशय संत गतीने मैदानावरती सुरू असलेला हा सामना
सर अशा फलंदाजासाठी एक शेर आठवतोय, नाही चलेगा इक्का दुक्का मारना पडेगा चौका छक्का. चौकार आणि षटकारांची आवश्यकता आहे सर मिर्झा वॉरियर्स या संघाला. पाहायचंय कोणता फलंदाज ती जिम्मेदारी स्वतः खांद्यावरती घेतोय आपल्या, आणि ती जिम्मेदारी घेतली आहे आयकॉन खेळाडू मुदस्सर शेख उर्फ मद्दू एनबी. नक्कीच नक्कीच एक अफलातून षटकार आणि धाव फलकाला मजबूती देणारा हा षटकार आहे. 32 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. कुठेतरी चूक झाली म्हणावी लागेल सर सुनील माने यांची, कारण वन साइड हिरो अशी ओळख आहे या खेळाडूची मुद्दू एनबीची. अनेक सामने एक हाती संघाला विजय प्राप्त करून देणारा हा खेळाडू, आंबेजोगाईचा सितारा म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे असा खेळाडू आहे मुद्दू एनबी. गोलंदाजी चांगली करावी लागेल सर राहुल चाटे यांना. हा कमबॅक करावंच लागणार आहे. मुदस्सर यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका आहे बघा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, प्रयत्न चालू आहे. सगळ्यात चांगली गोष्ट प्रयत्न असणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय एक सिंगल ना धावफलक पुढे गेलंय. 33 धावा धावफलकावर आहे. 25 चेंडू 57 धावा. आणि हे दोन आयकॉन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, पोलीस बॉईज या संघानं प्रयत्न चालू ठेवायचे. दृष्ट लागली मला वाटतं या जोडीला. बरोबर सर, कॉमेंटेटर कर्स म्हणावं लागेल. खास करून हुसेन शेख यांना दृष्ट लागली म्हणावी लागेल सर. परंतु चांगलं कामकाज पाहायला मिळालं गोलंदाजाकडून, आणि त्याला तितकीच चांगली साथ मिळाली क्षेत्ररक्षक सोन्या राऊत यांच्याकडून. अवघड झेल सोपा करून दाखवला. आणि आजचा दिवस सोन्या राऊत यांचा आहे असं मला वाटायला लागलंय. चला, अंबाजोगाईचा पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये आलाय. साकिब शेख चला चला सामना चालू ठेवा. चोवीस चेंडू आणि धावा बनवायच्या त्या 57. कामकाज करावं लागेल. दोन्ही बॅटर मैदानात आहेत. साकिब शेख अंबाजोगाईचा पोलार्ड, आणि दुसरा खेळाडू आहे अंबाजोगाईचा सितारा मुद्दू एनबी. जवळपास 14.1च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल सर. अगदी मोजणी करून धावा बनवायच्या आहेत. तुम्हाला आता यानंतर 2 कामं करायची आहे. येणारे चेंडू मोजायचे, आलेल्या चेंडूचं मोजमाप करून चौकार की षटकार, सिंगल की डबल या पद्धतीनं खेळायचंय. म्हणजे आता यानंतरचा जो काळ आहे सचिन सर, तो थोडासा अवघड असणार आहे फलंदाजी करणाऱ्या पक्षाला. म्हणजे येणारा काळ जो आहे तर अनेक अवघड प्रश्न विचारणारा असणार आहे गोलंदाजी मार्फत, आणि फलंदाजीकडून त्याची उत्तरं दिली गेली पाहिजेत सर, असं असणार आहे. चला जाऊया. नाही अजून 37 धावा धावफलकावर आहे. 3 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. विजयाचा प्रवास मोठा आहे. दिल्ली दूर आहे. 23 चेंडू 53 धाव्यांची गरज. अगदी अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सर. राम काळे पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगलं कामकाज पाहायला मिळालं होतं या गोलंदाजाकडून, आणि याही षटकात तशीच कामगिरी सुरू आहे सर. यावेळी चेंडू हवेत आहे. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा बाहेर. मिळाला आहे खणखणी षटकार.
मॅच इज ऑन. सामना अजून संपलेला नाहीये कारण मुद्दू एनबी मैदानात अजून थांबलेला नाहीये सर. तर नक्की 43 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात आणि पोलार्डच्या बॅटेतून संघाला ऊर्जा देणारा षटकार आलेला आहे. माफ करा, मुद्दू यांच्या बॅटीतून. आयकॉन आहे, त्यांना स्वतःची जबाबदारी माहिती आहे. यावेळी मात्र फलंदाजाने गती परिवर्तन ओळखलं होतं सर आणि त्याला भरपूर समाचार घेतला आहे. स्क्वेअरलेगकडे खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सचिन ठोंबरे यांच्या माध्यमामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. क्षेत्ररक्षण तर खूप सुंदर झालं होतं सर परंतु फेकी मात्र थोडीशी चुकीची होती आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्या सर. असाच हा क्रिकेट असतो, ज्या ठिकाणी संधी मिळेल तिथं संधीचं सोनं करावं लागतं सर. संधी परत मिळत नाही क्रिकेटमध्ये, हे सुद्धा असतं. 45 झाल्या तर 45 बनवायचे आहेत. हा उंची तर नक्कीच आहे, लांबी मिळाली नाही. आता मात्र सामना थोडासा अवघड होत चाललेला आहे बघा. पारड झुकलंय असं म्हणावं लागेल सर पोलीस बॉईज या संघाकडे. गोलंदाजांची कमाल आणि क्षेत्ररक्षकांची धमाल असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. आणि कारभारी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ज्यांच्या अर्धशतकासाठी थेट मुंबईवरून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अर्थात 50 धावा नाहीये. चार बाद 45 धावा आहेत. लढायचंय, जिंकायचंय. शेवटचा चेंडू बघा या षटकातील. अतिशय निर्णायक सामना आहे सर दोन्ही संघासाठी. जो संघ विजयी होईल तो त्याचं आव्हान कायम असेल सर या स्पर्धेमधील. आणि जो संघ पराभूत होईल सर आव्हान तर संपुष्टात येणार नाही परंतु याच्या त्याच्याकडे पाहण्याची वेळ नक्कीच येईल सर. हा पुढचा प्रवास खडतर असेल. अगदी बरोबर सर. पॉइंट टेबल्स मध्ये हा संघ तर जर आणि असे अनेक प्रश्न विचारणारा पराभूत होणाऱ्या संघासाठी असतील सर. हा 5 षटकं संपली बघा. 4 बाद 45 धावा धावपळकावर 18 चेंडू आणि 45 धावा बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 45 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये एकीकडे कारभारी, दुसरीकडे साकीब, म्हणजे अजूनही 2 विश्वासू फलंदाज नक्कीच आहे मैदानात. अगदी बरोबर सर. तसं पाहायला गेलं सर फक्त 15च्या सरासरीने फलंदाजी करायची सर. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं आहे. प्रति ओव्हर 15 रन धावा बनवायच्यात. सुनील माने आलेत बघा. म्युझिशियन ऑफ केच, जादूगर. समोर पोलार्ड. 18 चेंडू 45 धाव्यांची गरज. 15च्या सरासरीने तुम्हाला सरळ सरळ धावा बनवायचे आहेत. मैदानात 2 फलंदाज आहे, कॅपेबल आहे. हा गतीने फसवलं यावेळेस. लेग ब्रेक बघायला मिळाला. सिंगल नक्कीच पूर्ण केली. आता सिंगल पेक्षा मला असं वाटतं थोडीशी जोखीम फलंदाजांना घ्यावी लागेल बघा. कारण आता ही वेळ जर निघून गेली तर ही वेळ पुन्हा तुमच्यासाठी येणार नाही. 46 धावा आहेत धावपळकावर. कारभारी स्ट्राईकवर आहे. अगदी सुरेख फटका आहे. कारभारी यांच्या बॅटीतून येतोय एक दिमागदार शानदार षटकार. 52 धावा धावपळकावर आहे.
हा यावेळेस देखील फटका चांगला मी म्हणेल बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पूर्ण झाली आणि त्यानंतर मात्र थांबावं लागलंय. एक धाव मिळालेली आहे. चांगली फलंदाजी कारभारी यांचं बरचसं योगदान राहील बघा. 53 धावपळकावर झाल्या. 15 चेंडू 37 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा सामन्याचं चित्र वेगळं असणार आहे. मिर्झा वॉरियर्स यांच्या विरोधामध्ये पोलीस बॉईज. हा यावेळेस लेग ब्रेक. पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू टप्पा घेतल्यानंतर दिशा बदलतोय. हे फलंदाजांना ओळखावं लागेल. अनेक अस्त्र या ठिकाणी सुनील माने यांच्या भात्यात आहे. तर कोणतं अस्त्र मैदानात टाकतील हे फलंदाजाला अगोदर ओळखावा लागेल. कमी गतीचा चेंडू होता. वाईड यॉर्कर्सचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी आणि बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघूया. कनेक्शन पोलार्ड ट्रेडमार्क बिग ब्लास्ट. निर्णय गुलदस्त्यात. जायले पंच पाहिला. जर षटकार आला असेल सर तर समीकरण बदलवणारा हा षटकार असेल सर. निश्चितच सगळे गणित बिघडवणारा. नक्कीच षटकार आहे. महत्वाचा षटकार आलेला आहे. 61 धावा झालेला आहे आणि एकंदर या षटकामध्ये साकिब आणि कारभारी दोघांचं मी कौतुक करेल. कारण 15च्या आसपास सरासरी ठेवायची ती राखल्या गेलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 12 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या आहेत. निर्णायक षटक असणार आहे सर. शुभम चाळक गोलंदाजीसाठी आलाय. वेगवान गोलंदाज आहे. केजचा सुपर फास्टर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. समोर फलंदाज आहे कारभारी लवारे. अनेक मैदानावर अशी विक्रमी कामगिरी करणारा हा फलंदाज चांगली फटकेबाजी करतो. अंबाजोगाई तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आज सामन्यामध्ये हिरो बनण्याची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं मैदानावरतीच करावं लागतं. बघूया. नाही दृष्ट लागली यावेळेस. लिडिंग एज ब्युटी कॉट बिहाइंडच्या माध्यमामध्ये कारभारी यांचं कामकाज संपलंय. फलंदाज बाद. इथे संघाला अडचणीत टाकून कारभारी मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय आपण. कारभारीची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये महादेव मस्के. चला जाऊया. नवीन फलंदाज या ठिकाणी महादेव मस्के. मैदानात आले. 11 चेंडू 29 धावा बनवायच्या आहे. अगदी या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभम चाळक यांनी संघाला एक मोठं यश मिळवून दिलं. मिड विकेट कडे खेळलेला फटका आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत. साकिब यांना संधी बघा एक हाती विजय मिळवून देण्याची. पोलार्ड नावाला शोभणारी फलंदाजी साकिब यांना करावी लागेल. चेंडू खाली राहिला यावेळेस. तितक्या गतीनं टाकलेली. या चेंडूमध्ये वेग होता सर. वेगवान गतीवर स्वार झालेला हा गोलंदाज शुभम चाळक. आणि या षटकात जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढं सोपं करून देईल ती पुढल्या षटकातील गोलंदाजाला सर. नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण यानंतर देखील एक षटक आहे. परंतु मैदानात लढायचं हे मात्र विसरायचं नाही.
पोलार्ड यांनी पुल केलाय आणि ज्या वेळेस पोलार्ड पुल करतात पॉवरफुल करतात षटकार. जोपर्यंत महादेव मस्के आणि साकिब शेख मैदानावरती आहेत इतकं सोपं नाहीये अंबाजोगाई पोलीस या संघाला. सामना अजून 60-40 जरी असेल परंतु 2 ते 3 षटकार सामन्याचं चित्र बदलून टाकतील. पुढचा चेंडू आहे बघा. लॉंग ऑन कडे कनेक्शन चांगलं आहे. स्ट्रेट टू द फील्डर म्हणजे या ठिकाणी आशिष पाटील यांच्याकडे आपण बघतोय जो चेंडू आला होता चांगला रिटर्न राहिला नाही कारण त्या ठिकाणी 2 धावा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केलेल्या आहे. 2 धाव्यांच्या मदतीने 70 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 7 चेंडू 20 धावा आहे बघा. जर या ठिकाणी साकिब यांच्या बॅटीवर 3 ते 4 चेंडू कनेक्ट झाले तर सामन्यामध्ये वेगळं चित्र सुद्धा बघायला येऊ शकतं. टेनिस क्रिकेट आहे, कुछ भी हो सकता है. बिलकुल हा खेळ अनिश्चिततेचा असतो. लिडिंग एज नाही, पीप केंद्रे स्वतःला झोकून घेतलंय परंतु मला वाटतं चेंडू रोखू शकलेले आहेत वाटतं. सीमेरेषेवर या चेंडूला रोखल्या गेलं. 3 धावा पळून या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. थोडस लेझी दिसलं मला सर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी निश्चित 1 धाव रोखण्याची संधी होती. शेवटचे 6 चेंडू धावा बनवायच्या त्या 17. अतिशय आटातटीचा हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय निर्णायक सामना असणार आहे. 2 ते 3 फटके सामन्याचं चित्र बदलून जाईल. 2 ते 3 डॉट परत एकदा सामन्याचं चित्र बदलून जाईल. म्हणजे समसमान संधी आहे म्हणावं लागेल. आमचे गुरुवर्य शेरखान सर सांगतील इथून पुढचं समालोचन. नक्कीच क्रिकेटचा जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या ठिकाणी मित्रांनो हा शेवटचा षटक आहे बघा. मोठी जबाबदारी आहे सुनील माने यांच्या खांद्यावरती. स्ट्राईक वरती फलंदाज आहे साकिब शेख उर्फ पोलार्ड. पहिला चेंडू कनेक्ट झाला. चेंडूला उडवलंय, गोलंदाजाला दाखवलंय आसमान. पहिला चेंडू सीमा पार येतोय. 6 धावा षटकार. जिंदगी के कड़े धूप में जो तपते हैं वही इस खेल के बाजार में चलते हैं. साकिब पहिला षटकार खेचत असताना त्यांनी सांगितलंय मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. सुनील माने कमबॅक करणार की नाही? साकिब मॅच घेऊन जातील. 5 चेंडू आणि 11 धावा आहेत. दबाव स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. पहिला चेंडू कनेक्ट झाला. पहिला चेंडू बॅटीवर आलेला आहे. यावेळेस सालंग कार्पेट 2 धावा घेतील का? आशिष पाटील आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील आणि या 2 धावेनं माफ करा एकच धाव घेतली जाईल. एक शॉट आहे. बघूया
पुन्हा एकदा काव करण्याच्या दिशेने खेळलेला फटका आहे. नाही, पुलाखालून पाणी गेले आणि चेंडू सीमेरेषेच्या बाहेर देखील गेलाय. चौऱ्याऐंशी धावा आहेत बघा या ठिकाणी. 3 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलेल. 90 धावांचा पाठलाग आणि त्यामध्ये अंबाजोगाईचा पोलार्ड. साकीब भाई मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे केतचा जादूगर, एकीकडे अंबाजोगाईचा पोलार्ड. पुन्हा एकदा लॉंगॉनकडे खेळलेला फटका आहे. सिंगल या ठिकाणी पूर्ण करताय. दुसऱ्या धावेला निघाले नाही, कलेक्शन फसले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चुका 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 आणि अनेक चुका या ठिकाणी पोलीस बॉईज संघाच्या झालेल्या. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. एकदा जोरदार टाळ्या पोलार्ड साठी. 2 चेंडू 4 धावा. बाउंड्रीवरच्या सर्व प्लेयरांनी, डगआउटच्या सर्व प्लेयरांनी मागे सरकायचंय. फिल्डरला कुठलीही अडचण येता कामा नाही. ब्रँड तिकडे बघा बर का. फिल्डर 2 चेंडू आहेत, बनवायचे आहेत 4 धावा. पलमे हिरो, पलमे झिरो अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. कोण बनणार हिरो आणि कोण ठरणार झिरो. चला 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 चला, सामना चालू ठेवा. बघूया, 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. मॅच संपलेला आहे. मॅच संपलेला आहे. पोलार्डनं हा सामना जिंकलेला आहे. मिर्झा वॉरियर्स हा संघ विजयी. जोरदार टाळ्या. अंबाजोगाईचा पोलार्ड, साकीब भाई, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, पॉवर हाऊस साकीब शेख. साकीब शेख, आपण यायचं मॅन ऑफ द मॅच आहे. साकीब भाई, साकीब सर चला. साकीब भाई चला चला, लवकर चला. मॅन ऑफ द मॅच. चला चला साकीब भाई चला. अभिनंदन. मिर्झा वॉरियर्स अंबाजोगाई. अतिशय रोमहर्षक लढत आणि रोमहर्षक लढतीमध्ये अगदीच 1 चेंडू ठेवत या ठिकाणी मिर्झा वॉरियर्स या संघानं आपला विजय संपादन केला. आणि विजयाचे शिल्पकार अर्थात अंबाजोगाई नगरीमध्ये ज्यांना पोलार्ड नावानं ओळखलं जातं, साकीब शेख मॅन ऑफ द मॅच. विजयाचा किती आनंद आहे शाकीब भाई? खूप आनंद आहे. नाही, खरोखर दमलेले आहेत आणि काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नक्कीच नाही आहे. 12 चेंडूंमध्ये 38 धावा केल्यात, त्यामध्ये 4 गगनचुंबी षटकार आणि फक्त 1 चौकार. म्हणजे या ठिकाणी साकीब भाई बुक्क्या कमी, लाता जास्त मारतात. म्हणजे षटकारावर जास्त प्रेम आहे. ते पोलार्ड आहे. मी जास्त वेळ घेत नाही, अजूनही ते दम घेत आहेत.
स्पर्धेबद्दल साकीब भाई जास्त नाही, 2 शब्द. बहुत अच्छा टूर्नामेंट हो रहा है अभी तक और अच्छे मैचेस हो रहे हैं फिर पूरे आगे भी ऐसे ही मैचेस लिए. थोड़ा पहले भेजने वाली बात थी क्या, ठीक था. ठीक था. बरं, जास्त वेळ घेत नाही कारण ते दमलेले आहेत आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाईल. ऋषी कदम यांना विनंती करेन, आपण आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यायचंय. सचिन मुंडे, आपण आपल्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफीचं वितरण करायचं. या साकीबबाईसाठी परत एकदा टाळ्या बघा. खरंच असे सामने वारंवार होत नाही, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं साकीबबाई यांनी केलं आणि पोलार्ड नावाची इज्जत ठेवली असं मी म्हणेल. त्यांना पोलार्ड म्हणलं जातं. हाय, खरंच खरंच जबरदस्त फलंदाजी. आणि आयोजकांच्या परवानगीनंतर या ठिकाणी आजचं सत्र संपलं म्हणून मी जाहीर करतो. साकीबबाई, पुढच्या सामन्याच्या शुभेच्छा संपूर्ण टीमला. आजचं सत्र संपलं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.